नमस्कार, मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत। एका पार्टीला आपण जातो, जेवणाला जातो, तर तिथलं जेवण कसं असेल याचा जर अंदाज तुम्हाला बांधायचा असेल तर तुम्ही काय करायचं, तिथलं स्टार्टर टेस्ट करायचं। स्टार्टर जर चांगलं असेल तर जेवण उत्कृष्ट असेल। म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की स्टार्टरचा प्रकार इनोव्हेटिव्ह असावा, चवीला चांगला असावा आणि तेवढाच देखणा सुद्धा असावा। असाच एक स्टार्टरचा प्रकार पाहायचा आपल्याला आजच्या भागात। चला सुरुवात करूया। मेजवानी परिपूर्ण किचन स्टार्टरचा एक सुंदर प्रकार आपण करूयात, गोभी चिजलिक्स। आणि यासाठी सर्वप्रथम आपल्याला चॉपिंग बोर्ड आणि हे फ्लॉवरचे तुकडे आणि गॅस आपण पेटवून घेऊ। गॅस पेटवल्यानंतर हे फ्लॉवरचे तुकडे जे आहेत ना, ते काय करायचं की असे तुकडे केल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये गरम पाण्यात बुडवून एकदा काढून घ्यायचे, म्हणजे क्लीन होतात। आणि नंतर ह्याला अशा ज्या लांब टूथपिक असतात त्याच्यामध्ये लावून ठेवायचं। येस। आणि आता गंमत अशी की आपल्याला चीज सॉस बनवून घ्यायचा आहे आणि त्यासाठी प्रोसेस चीज मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं दूध आपण घालूया। दोन तीन लसणाच्या पाकळ्या, चिली फ्लेक्स, आणि हे घालून व्यवस्थित आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची। स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आणि नंतर याला आपल्याला गरम करायचं आहे। त्यासाठी हे एक भांड, कित्येकदा काय होतं की अशी पेस्ट करताना किंवा याचा सॉस जेव्हा आपण करतो तर त्यावेळी कित्येक वेळात त्याच्या गुठळ्या होतात। तर घाबरायचं नाही, गुठळ्या झाल्या हरकत नाही, गॅस बंद करायचा आणि परत त्याला एकदा मिक्सरमध्ये लावून घ्यायचं। थोडंसं आपण दूध घालूया आणि नंतर ह्याला आपल्याला गरम करायचं। फक्त गरम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्याला सतत ढवळायचं आहे, त्याच्यामुळे मोठा चमचा घेऊन त्याला आपण ढवळून टाकू। हे सॉस होत आहे तोपर्यंत आपण ब्रेड क्रम्स करून घेऊ। आणि यासाठी कधीही फ्रेश ब्रेड क्रम्स जास्त चांगले असतात। म्हणजे ब्रेड घ्यायची, त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं। ब्रेड क्रम्स आणि त्यामध्ये आपण थोडंसं कॉर्नस्टार्च घालूया आणि हे छान एकत्र करून घ्यायचं। आपलं चीज सॉस जे आहे ते पण रेडी आहे। आता चीज सॉसमध्ये बुडवण्याच्या दोन तीन पद्धती आहेत। एक तर तुम्ही असा एक लांब गास घ्या, त्याच्यामध्ये हे चीज सॉस घालायचं, त्याच्यामध्ये एक एक फूल जे आहे ते छान व्यवस्थित आतपर्यंत बुडवायचं, म्हणजे त्याच्यात सगळं चीज व्यवस्थित आतपर्यंत जाईल आणि नंतर यामध्ये घोळून घ्यायचं। त्याला व्यवस्थित एक छान कोटिंग येईल।
फ्लॉवर व्यवस्थित आतमध्ये बुडवा. कसा आहे, स्वयंपाक जो आपण करतो, एखादा पदार्थ तयार करतो, तर तो पदार्थ तयार करताना तुम्ही किती सुखसोयीने तो करता त्याच्यावरही तुमची आवड जी असते ती निर्माण होते किंवा ती टिकते. खूप जर कष्ट पडले, खूप त्रास झाला तर असं वाटतं नको बाबा राहू दे, आपली वरण भात भाजी पोळी उत्तम. पण थोडं स्मार्टली केलं तर जास्त मजा येते. आणि हे अशा पद्धतीने तयार केलेले फ्लॉवरचे तुकडे तुम्ही जर डिफ्रीजमध्ये ठेवले तर दुसऱ्या दिवशी सुद्धा ह्याला लगेच तुम्ही गरम करून देऊ शकता. आणि चीजला आपण एक वेगळा फ्लेवर दिलेला आहे. आता मी लसूण आणि चिलीचा फ्लेवर त्याला दिला आहे, पण तुम्हाला जर मिक्स हर्ब्स आवडत असतील तर त्याचा फ्लेवर सुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा नुसती कोथिंबीर जरी बारीक चिरून घातली ती सुद्धा छान लागू शकते. आणि या चीज सॉसची एक गंमत अशी असते की तो जसा जसा थंड होतो तसा तसा घट्ट होतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर कोटिंग जास्त हवं असेल चीजचं तर थोडंसं अजून थंड होऊ द्या, त्याचं कोटिंग अजून त्याला छान जास्त येईल आणि मग खायलाही मजा येईल. आणि हे असं सगळं तयार झाल्यानंतर आपल्याला डीप फ्राय करायचं आहे. आणि डीप फ्राय खूप जास्त नाही करायचं आहे, कारण पहिलेच आपण त्याला गरम पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवलं होतं, त्याच्यामुळे फ्लॉवर जो आहे तो थोडासा नरम झालेलाच आहे. आणि याला आता जे कोटिंग केलं ते फक्त छान असं ब्राऊन होईस्तोवर आणि आता सर्विंगची तयारी. माझ्याकडे छान रेड सिमला मिरची अशी आहे. आणि ही छोटीशी छत्री अशी लावू जेणेकरून उन्हापासून तिचं रक्षण होईल. पण हे आपल्याला भक्षण करायचं आणि भक्षण करण्याआधी हे केलं कसं हे बघायचं आहे. बघा, गोभी चिजलिंग्स. साहित्य: फ्लॉवरचे मोठे तुकडे 6 ते 7, प्रोसेस्ड चीज 50 ग्रॅम, ब्रेड स्लाइस 2 ते 3, लसूण 2 ते 3 पाकळ्या, चिली फ्लेक्स, कॉर्नस्टार्च, दूध आवश्यकतेनुसार, तेल तळण्यासाठी, लाल हिरवी पिवळी सिमला मिरची सजावटीसाठी. कृती: गोभी चिजलिंग्स तयार करताना प्रथम फ्लॉवरच्या तुकड्यांना साते स्टिक्स मध्ये रोवून घ्या. चीज सॉस तयार करण्यासाठी मिक्सरमध्ये प्रोसेस्ड चीज, थोडं दूध, लसूण, चिली फ्लेक्स घालून ब्लेंड करून तयार सॉस गॅसवरील भांड्यात काढून घ्या. त्यामध्ये दूध घालून मिक्स करून भांड्याला गॅसवर ठेवून सतत ढवळत ठेवून सॉस पातळ करून घ्या. नंतर ब्रेडच्या स्लाइसेसना मिक्सरमध्ये घालून बारीक करून ब्रेड क्रम्स तयार करून प्लेटमध्ये काढून घ्या. त्यावर कॉर्नस्टार्च घालून मिक्स करून घ्या. तयार चीज सॉसला ग्लासमध्ये काढून त्यामध्ये फ्लॉवरच्या तुकड्यांना बुडवून नंतर कॉर्नस्टार्च व ब्रेड क्रम्सच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्या. नंतर फ्लॉवरच्या तुकड्यांना कढईतील तेलात क्रिस्पी तळून टिश्यू पेपरच्या प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर लाल हिरव्या पिवळ्या सिमला मिरच्यांच्या तुकड्यांनी सजवलेल्या सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा गोबी चिजलिंग्स. आणि आज एक्सपर्ट म्हणून आपल्याबरोबर आहे अबोली गिऱ्हे. अबोली, मेजवानीमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. तू खूप सुंदर गातेस
आणि तुझा रियाज सपाटून सुरू आहे. हो. आणि पुढे तुला अजून काय, कुठपर्यंत तुझा पल्ला, कुठपर्यंत तुला गाठायचा आहे? मला बेसिकली प्लेबॅक सिंगर बनायचंय. बरं. आणि त्यासाठी रियाज वगैरे जे पॉलिशिंग हवंय गळ्याला, जे फिनिशिंग पॉलिशिंग जे पण गरजेचं आहे प्लेबॅक ते तू सिंगर करते. साठी बरं. ते मी करते. असं कोणी ठेवलं की हा मला या गायिकेसारखं व्हायचं आहे? हो, कोण? ऑफकोर्स श्रेया घोषाल. अच्छा, श्रेया घोषाल. हा. क्या बात आहे. अगदी. चालेल, मग त्या हिशोबाने तुझे हा, प्रयत्न सुरू. त्या हिशोबाने. आणि आज काय करणार मग? आज मी ब्रोकोली विथ व्हाईट ग्रेव्ही करायची सुरुवात करूया. पॅन मध्ये तेल गरम करूया थोडं. ही रेसिपी काय तू मग शिकली की कुठे पाहिली? ही मला माझ्या फ्रेंड्सने सांगितलेली आहे. बरं. आणि त्यात मी थोडे माझ्या वेने केले एक्सपेरिमेंट्स, जसं क्रीम आणि कॅश्यू नट्स, काजू याची. बर. घरी तू करते का स्वयंपाक? घरी नाही करत मी. नाही करत. अच्छा. घरी नाही करत. आता इथे आल्यापासून म्हणजे बेसिक शिकते आहे. म्हणजे साधं भाजी, साधी पोळी, असं नाही की ग्रेव्ही असायला हवी असं नाही, वगैरे. साध्या सिंपल. आमचे बेसिक कुकिंगचे हे पहिले एपिसोड्स? हो, बघितले आहेत. अच्छा. नक्की बघतेच मी. हे गरम झालं असेल हे. आपण यात कांदा टाकूया. तर आता गाण्यामध्ये तुला कोणाची गाणी म्हणायला आवडतात? मला लता मंगेशकर आणि आशा भोसलेंचे बरं. आणि श्रेया घोषाल या तिघींचे फार आवडतात मला. मला ऍक्च्युली जुनी गाणी फार येतात. प्रोग्राम्स वगैरे असतात तर जुनी गाण्यांची डिमांड इतकी असते, म्हणजे पब्लिकली खूप डिमांड असते. म्हणजे लाईव्ह प्रोग्राम सुद्धा तू करते? लाईव्ह प्रोग्राम्स. आणि मी दूरदर्शनवर आलेली आहे, आकाशवाणीवर आलेली आहे. बरं. लाईव्ह प्रोग्राम सगळ्यात पहिले कधी केला? लाईव्ह प्रोग्राम मी 5th मध्ये असताना, 5th किंवा 6th मध्ये असताना दूरदर्शनवर माझा इंटरव्ह्यू आणि प्रोग्राम आलेला. अच्छा. तेव्हा बालगोपाल नावाचा. बरं. आणि तेव्हा आमचा ग्रुप होता आणि माझे भक्तिगीत भावगीत असे सादर केलेले होते. लाईव्ह प्रोग्राम्स. मग हॉल शोज सुरू असतात. आता पुढे आपण आता पेस्ट करून घेऊया. ठीक आहे. तोवर काजू आणि क्रीमची पेस्ट करूया. फ्रेश क्रीम. आता ही पेस्ट टाकूया आपण. हां. अगदी स्मूथ पेस्ट होईपर्यंत बरोबर. मिक्स करायचं. विष्णूजी यात थोडंसं पाणी टाका. पाणी. चालेल. पाणी घालून हे काय एकत्र करायचं? एकत्र करूया आणि हा. ते ग्रेव्ही थोडी चांगली होणार आहे. अच्छा, थोडी घट्ट होईल. हा, घट्ट होणार. आता हे तुझं व्हाईट सॉस टाईपचं तयार झालं. पुढे तयार काय? झालंय. हा. आता आपण एका पॅन मध्ये हे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवूया मिक्सर मध्ये. थोडंसं अगदी. बरं. व्हाईट सॉस प्लस दुसऱ्या पॅन मध्ये हे आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या. बरं. यात तिखट टाकलं तर तो कलर चालला जाणार. तर हिरव्या मिरच्या.
पेस्ट तयार. आता आपण ही पेस्ट यात टाकूया. जेवढे आपल्याला तिखट जेवढी हवं. जेवढी यात आपण ब्रोकोली टाकूया हा पाण्यासकट. बरं. ही ब्रोकोली काय मग उकळून घेतली होती? ही आधी उकळलेली आहे आणि पाणी जे असतं ते फेकायचं नाही, बरं. त्यासकट ठेवायची, कारण ती न्यूट्रिशियस व्हॅल्यू जायला नको याची. ही छान मिक्स झालेली आहे. हो. आपण हे आता व्हाईट सॉस मध्ये टाकूया. अच्छा. हे घालू याच्यात? हो चालेल. हे टाकलं ते टाकलं तर एकूण एकच आहे. तुमची फेवरेट भाजी कुठली आहे? मला आवडणार. मला काय आवडतं? मला तर तसं पनीर प्रकार कुठलाही आवडतो. अच्छा. पण रोज खायला म्हणून फ्लॉवर किंवा मुळा असतो, हा हा. त्याची नुसती हळद तिखट आणि हिंग घालून केलेली भाजी, अच्छा. पण ती तयार करून ठेवलेली नको. ओके. ती करायची लगेच सर्व करायची. आपण यात मिरी टाकूया. काळी मिरी. बरं. काळी मिरी. काळी मिरी टाकली आहे. हो. आता मीठ टाकूया. चवीला. हो. ब्रोकोली उकळताना मीठ नव्हतं घातलं ना? नाही नाही, बरं. फक्त पाणी आणि ब्रोकोली. थोडी साखर टाकूया, कारण ही तिखट नाही आहे भाजी, माइल्ड आहे, तर थोडी साखरेची चव. ज्याला म्हणजे आवडत असेल तर. हा. हा. थोडीशी अशी हरकत नाही आहे. ही आता शिजते आणि मिरींची चव जी आहे ती त्याच्यात उतरते. बरोबर. उतरते. आणि अजून थोडी तिखट माइल्ड अशी व्हाईट सॉसची ब्रोकोली. आता ही शिजलेली आहे आपली ब्रोकोली. आता ही काढूया. हिला मग मला तर असं वाटतं की ब्रेड बरोबर छान लागेल. हा. तशी खाल्ली तरी ब्रेड, नान, पोळी किंवा नुसती पण अगदी छान वाटणार, कारण मुळात माइल्ड आहे तर बरोबर. थोडी. आणि काजू हा प्रकार आहे तर अगदी नुसती खाल्ली तरी चालणार. आता आपण यावर कोथिंबीर टाकूया. ही झाली आपली ब्रोकोली विथ व्हाईट ग्रेव्ही. ब्रोकोली विथ व्हाईट ग्रेव्ही कशी केली एकदा परत पहा. ब्रोकोली विथ व्हाईट ग्रेव्ही. साहित्य: उकडलेली ब्रोकोली, फ्रेश क्रीम प्रत्येकी 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1, लसूण 2 ते 3 पाकळ्या, आलं 1 छोटा तुकडा, काळी मिरी 2 ते 3, हिरव्या मिरच्या 2, काजू, तेल आवश्यकतेनुसार, मीठ, साखर चवीनुसार, कोथिंबीर सजावटीसाठी. कृती: ब्रोकोली विथ व्हाईट ग्रेव्ही तयार करताना प्रथम पॅन मधील तेलावर बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या. मिक्सरमध्ये काजू व फ्रेश क्रीम घालून ब्लेंड करून पेस्ट तयार करून घ्या. तयार पेस्टला परतलेल्या कांद्यावर घालून त्यामध्येच थोडं पाणी घालून मिक्स करून परतून व्हाईट सॉस तयार करून घ्या. मिक्सरमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची घालून वाटून तयार हिरवी पेस्ट कढईतील तेलावर घालून थोडं परतून त्यात उकडलेली ब्रोकोली घालून मिक्स करून घ्या. नंतर त्यात व्हाईट सॉस घालून मिक्स करून घ्या. त्यामध्येच काळी मिरी, मीठ व साखर घालून मिक्स करून ग्रेव्हीला हलकी उकळी काढून तयार रेसिपी सर्व्हिंग बाउलमध्ये काढून वरून कोथिंबीर भुरभुरून सर्व्ह करा. ब्रोकोली विथ व्हाईट ग्रेव्ही.
अबोलीने केलेला हा यंगस्टर्सला आवडेल असा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जर अशा छान इंटरेस्टिंग रेसिपीज असतील त्या सुद्धा कळवा. पण त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे कलर्स मराठी, दुसरा मजला, GYS इन्फिनिटी, सुभाष मार्ग, परांजपे बी स्कीम, गरवारे हाऊस जवळ, विलेपार्ले पूर्व, मुंबई 400057. गेल्या 10-12 वर्षापासून मेजवानीचा कुठलाही भाग न चुकवणारी मंडळी आपल्याबरोबर आहेत. पण आता ती सोय अशी झालेली आहे की कधी कधी असं होतं की एखादा भाग आपल्याला पाहता येत नाही, तर युट्यूबवर तुम्ही हा भाग पाहू शकता. आणि फेसबुकवर मी तुमची वाट पाहत असतो तुमच्या प्रतिक्रियांसाठी. बोली कसं वाटलं? मस्त, अगदी मस्त. दोन्ही पण नवीन प्रयोग केलेत. हो. आणि आता तुमच्या समोर तुम्ही एक्सपर्ट असल्यावर थोडी भीती वाटली, बरं, पण केला ट्राय. नाही, भीती मुळीच वाटू द्यायची नाही कुठल्याही कामात, मग ते गाणं असो किंवा खाणं असो, अगदी. कॉन्फिडेंटली म्हणायचं. आता गाण्याचा विषय नाही, आता एक गाणं शेवटी जाताना होऊ द्या असं मला. अगदी बिलकुल. मेहंदीच्या पानावर मन झुलते ग, मेहंदीच्या पानावर मन झुलते ग, जाईच्या पाकळ्या दवाजून चलते ग, मेहंदीच्या पानावर मन झुलते ग. क्या बात आहे, थँक्यू. बहुत बढिया. म्हणजे जेवढा छान पदार्थ तू केला गाणी तेवढंच छान म्हणते. आणि आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू. तुम्ही पाठीशी राहा आणि तुमचा आशीर्वाद. हो नक्की. आणि कलर्स मराठीकडनं ही सर्टिफिकेट, हो, आजच्या थँक्स. रेसिपी बद्दल आणि ही छोटीशी भेट. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात मेजवानी परिपूर्ण किचनच्या पुढच्या भागात नवनवीन रेसिपीजसह. तोपर्यंत नमस्कार.